दुपारी नेमकी काय घटना झाली? किती वाजता ते चोर इकडे आले होते आणि तिथून पुढे शोध मोहीम कशी राबवली तुम्ही? ते साधारण 1-1:30च्या दरम्यान इकडं खोळवाडीकडून पळत आले आलम्याला, लपत आलम्याला मोहित डमाल्यांचा फोन आला. मोहित डमाल्यांचा फोन आल्यानंतर आमचे सगळे गावातले ग्रामस्थ सगळे अख्खे पूर्ण त्यांच्या मागावरती इकडं वरतीला लेनेंद्रच्या साईडला गेले. तिथं एक आपल्या साई मंदिराच्या तिथं एक पकडला, मोरीमध्ये लपला होता. तिथं एक पकडला आणि एक इकडं वरती आमच्या शेतात एक पकडला. शेतात म्हणजे विहिरीच्या तिथं आतमध्ये लपण होती मोठी. त्याच्या हातात काय बंदूक होती? हो, बंदूक एक रिव्हॉल्वर होता त्याच्या हातामध्ये. एकाच्या हातात सुरा होता आणि एकाच्या हातात रिव्हॉल्वर होती. रिव्हॉल्वर पण त्याने आमच्यावरती ताणलेली, पण आम्ही पळालो तिथून. म्हणजे आम्हाला पण आमच्यावरती पण बंदूक ताणलेली, पण आम्ही मैं भी मरूंगा और तुमको भी मारूंगा. मैं भी मरूंगा आणि तुमको भी. या भाषेत, हिंदी भाषेत. केस केवढे लांब त्यांची, लांब केस. नाही तसं नाही म्हणता येत, पण असू शकतं. पण ते क्रिमिनल आणि ते काय बोलतात ते आता दोघे जण फरार आहेत ना, त्याच्या एकावरती काहीतरी 90 गुन्हे दाखल आहेत असं पोलीस सांगत होते आम्हाला. मेन आहे ना तो जो पळालाय ना, का त्यांच्यावरती अजून 2 पळालेत ना. हो, नॅशनल त्याच्यातले 4 जण पकडलेत. नाही, 4 पकडलेत. आपल्याकडे 2 पकडलेत. आता आम्हाला 9च्या सुमारास खबर आली बा काय माळाने खाली आले, म्हणून आम्ही सगळे ग्रामस्थ 200-300 लोक आहेत, सगळे बॅटऱ्या घेऊन इथं आलेले शोधतोय आम्ही, पण अजून काय भेटले नाही. 2 जण फरार आहेत. पोलिसांनी पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे ना. आता या टायमाला आम्ही सगळे ग्रामस्थ माळाने फिरतोय. ते पोलीस आलीच नाही अजून. आता ग्रामस्थांना एवढंच अपील करणार का सर्वांनी सतर्क राहा, लाईटी चालू ठेवा, एकत्रितपणाने राहा आणि सगळ्यांना कॉन्टॅक्ट करत राहा. रात्रीचं सावध झोपा. एवढं हत्यार आहेत, जास्त लांब पळू शकत नाही आमच्या गावातून. हत्यार आहेत त्यांच्याकडे, बंदूक आहेत, मोठाले सुरे आहेत. आणि वस्तीवरची जे एकांतात घर आहे त्यांनी थोडी काळजी घेतली, त्यांनी थोडीशी काळजी घ्या एकत्र राहून. म्हणजे जास्त असू शकते. आपल्याला 4 जण दिसले, इथं 6 जण अजून पण त्याच्यात माणसं असू आणि ते असे दिसत शकतात. मोबाईल होते वगैरे सगळं अहो एवढे डेंजर आहेत ना ते. दिसत होते का त्यांनी जर आपल्याला पाहिलं ना आपण घाबरणारच. एवढे डेंजर गाड्या बिड्या, केस लांब त्यांचे, देव सगळे भक्कम 100 किलोच्या कमी नव्हता. असणारच. आणि ते डायरेक्ट गावठी कट्ट्यांवानी त्यांच्या कट्टे होते, ते डायरेक्ट दाखवायचे. आणि ते नाही का सूर्या बिर्या असतात ते असे हे केले होते त्यांच्याकडे, प्रत्येक चॉपर ते असं केलं लांब व्हायचं ते. लांब व्हायचं ते पूर्ण माहिती त्यांच्याकडे शस्त्रच होती, त्यांच्याकडे पूर्ण शस्त्र लावूनच होते ते. आणि त्यांनी त्याच्यात आहे ना पोलिसांनी ना रात्रभर इकडे गस्त पण घालायला पाहिजे. आता गावकऱ्यांना एक 5-10 पोलीस आहेत ना, त्यांनी इकडे पाठवायला पाहिजे. जरी थांबले गाडीची लाईट लावून तरी त्यांना जरा थोडस घाबरटपणा येईल. ते गावात पुढे काय करणार नाही ते काय करणार. कोणच्या होते कोण दरोडा नाही, गाडी एखाद्याची चोरून नेणार, पळायला वापर करतील ते. आता मोकळी ते पळायचं म्हणलं कोणची पळायची म्हटल्यानंतर ते गाड्या आता ती बोलवून एवढी पॅक गाडी नेली, मोटरसायकल न्यायला त्यांना काय एक वायर तोडली का ते मारू नको आडून. आता आमच्या गावाला तिथून इथपर्यंत लाईटी नाही. कोणाला धरलं म्हणजे आम्ही दोघं होतो म्हणून आम्ही तिघं होतो म्हणून आम्ही अडवलं नाही. दुसरं असं तर 100% अडवलं असतं. कोणी पाहिले प्रत्यक्षदर्शी कोण त्याच्यामध्ये? आम्ही तिघं होतो. बरं, काय तिथे तुम्हाला जाणवलं? आम्ही येतो याला घेऊन कुठून हा ओतूरला दुकान हॉटेल. मग आम्ही येतो होतो तिकडून. आता याला आम्ही बोललो तू काही एकटा येऊ नको, आपल्या बल्लावाडी पासून आणण्यापर्यंत जवळजवळ साईबाबा मंदिरापर्यंत 2च घर. तू एकटा येऊ नको, आम्ही तुला बल्लावाडीत आणायला येतो. मग आम्ही गाडीवर 2 जण, हाताचा भाऊ मी
अरे मित्र त्याला आणाय गेलो तर त्याला बल्लावाडीतून याला म्हणलं हा तू गाडी पुढे काढ, आम्ही तुझ्या मागे राहतो जेणेकरून आपल्याला त्रास नको. आम्ही मोबाईल हातात घेऊन येतो आणि येत होतो. तो एक जण ते आमच्या नलावडे मामांचं शिवच्या अलीकडं आंब्याच्या लावणात नलावडे मामांच्या घराच्या बाजूने पडीत घर आहे, तिथं कोण राहत नाही. त्या खांबळ्याच्या ते नवीन लाईन आल्यात सोलर ऊर्जेच्या, त्या खांबळ्यापाशी तो एक जण जरा कडके साऊंच, त्याची जरा तब्येत कमी आहे, बुट तो तिथं होता. आणि एक जण तो जरा भक्कम आहे, तो खालच्या बाजूने होता. तो खालच्या बाजूने होता. तर आम्ही याला सांगत होतो आपल्या गावात असे 2 जण पकडल्या. तर तो बोलला मी पाहिली व्हिडिओ. मग आम्ही त्याला सांगत होतो, तर तो एक जण आहे ना आम्हाला पाहिलं आणि लगेच उठून घेतला आणि खालच्या दिशेने गेला. आता आमच्या मा मोबाईल संतोष मामाला फोन करायचा, मा मोबाईल आला स्विच ऑफ. तर याच्या मोबाईल वरून वस्तीवर त्या दाजींना फोन केला त्याच्या, आणि त्यांना लगेच सांगितलं. मग आम्ही परत गावातून ती गाडी लावून 3 जण इथं आलो त्यांच्या वस्तीवर. आणि तिथून मग ते 5-6 लोक ग्रामस्थ आम्ही परत तिथं गेलो त्या घरापाशी गेल्यावर ते पूर्ण आम्ही त्या घराची चौकशी केली. तिथं आम्हाला ते भेटले नाही. तर पूर्ण तिथं माळ आहे, त्या माळाने तिथं काही चुकाटा नाही, त्याच्यामुळे ते पळू शकतात त्या माळाने. तिथून रोड पण आहे, मोकळं मैदान आहे, तिकडे त्यांना लपण पण नाही. पण तिकडून खाली गेले तर खाली गेल्यावर त्या तिथून लई लोकवस्ती नाही, त्या लोकवस्ती नसल्यामुळे ते तिथून पळू शकतात धरणाच्या बाजूने, बरोबर का मामा. आणि ते इकडे जर आले तर इकडून धरण होतं, इकडे वर आले तर ते आमचं गाव आहे, इकडून ग्रामस्थ होतेच. मग त्याच्यामुळे मला असा अंदाज आहे का ते एवढ्या भागात कुठं लपू शकतात. पण इकडं पूर्ण ग्रामस्थांनी शोध घेतलाय, ते कुठं काय दिसले नाही. आता ते कुठं जातात ते रात्र म्हणल्यावर ते काय आता कुठं जाते ते आपल्याला माहित नाही. ते चोरच आहेत कुख्यात. त्यांनी 1-2 जणांना ते आडवे गेले, 1-2 जण, तर त्यांना ते हात ते देणार नाही. त्यांच्याकडे गन बिन चॉपर परत ते दाखवलं का 2 जण असले तर घाबरणार, साहजिक आहे. एखाद्याला गन दाखवलं घाबरणार, ते पळून जातील. पण जेणेकरून ग्रामस्थांना काही त्रास नको म्हणून किमान डिपार्टमेंटच्या 2 माणसांनी तरी आमच्या गावात थांबावं असं आमचं. कारण आमचं गाव कसं आहे माहिती का, बघा साहेब, 5 किलोमीटरचा एरिया आहे. इथं शिवपासून वरपर्यंत 5 किलोमीटर आहे, बरोबर का नाही. लाचच्या कोपऱ्याला 2 घर आहेत, खालच्या कोपऱ्याला 2 घर आहेत. फक्त गावात समूह आहे, कारण वाड्या वस्त्यांमध्ये लोक राहतात, लोकांना शेतीमध्ये राहतात. शेती व्यवसाय असल्यामुळे गावकऱ्यांचा, त्याच्यामुळे सगळे शेतीत राहतात. मग सगळ्यांना थोडा धोका आहे, कारण हे एवढे कुख्यात गुंड आहेत. हे दिवसा गण दाखवत होते, तर रातचं काय करते, रात्रीचं हे पूर्णपणे लोक काय करणार आहे, जे काय आहे ते काढून देतील. एखाद्याला मारलं, काही त्रास झाला, प्रॉब्लेम होईल ना. जे घर आहेत त्यांना मेन म्हणजे पोलिसांनी आहे ना, नाही पोलिसांचं आता थांबायचं काम होतं. पोलिसांनी यायला पाहिजे होतं आता. पोलिसांनी यायला पाहिजे होतं बरं का आता. जोपर्यंत त्यांचा विषय क्लिअर होत नाही ना तोपर्यंत पोलिसांनी सहकार्य करावं. इथं यायला पाहिजे, हो काळजी घ्यायला पाहिजे. किमान ते घाबरून पळून तरी जावं अशी आमची इच्छा आहे. का माहिती का, ते पकडले नाही तर ते आमच्या गावात कोणची तरी गाडी पळवणार ते पळण्यासाठी. बरं ते हो त्यांना मारलेले ते आता आलमगाव त्यांना ठेवणार, मी स्वतः गावले त्यांना ठेवणार ते लक्षात. इथं मी ट्रॅक्टर चालू होता 3च्या सुमारास, 1.5 पावणे 2 2:30च्या सुमारास तिथं ट्रॅक्टर चालू होता. यांना मी फोन केला का भाऊ तुम्ही तिकडून या साईबाबा मंदिरापाशी. आणि आम्ही इकडून पळत आलो. आम्ही 4 जण होतो. तर ते 2 जण गाड्यानं तिकडून गेले ना, मी आणि किल्ले ते मंगेश दादा आहेत ते माझ्या माग होते. तर ते मी एकटा दिसले होते, माझ्या असे पाहत होते जस का मीच काहीतरी चोरलंय त्यांचं, नाही का, म्हणजे अशी रागाने पाहत होते, दहशत दाखवत होते. मग त्याच्यानंतर त्यांनी 2 जण माझ्या मागे पाहिले होते, वर सुटले, इथून वर आले, इथून वर आल्यावर त्यांचा विषय सोडा यांचा आहे. इथून वर आल्यावर ना ते ट्रॅक्टर वाल्याला, तो माझा मित्र आहे, त्याला मी कॉल केला, तो उतरला तिथं साईबाबा मंदिरापाशी. इथं पोरगा आहे ना, पुढे तो साहिल, पुढे साहिल ह्या मुलाला त्यांनी गण दाखवली. तुला काय म्हणत होते ते पण सांग. दाखवली त्यांनी. तुला काय म्हणत होते ते किती जण होते तेव्हा? हे 3 जण होती, लहान लहान मुलं. एकदम पळाला लपला होता ना मुली. तुला डायरेक्ट बंदूक दाखवली त्यांनी? अशी 10-12 फुटावर डायरेक्ट. काय म्हणते ते? मराठीत बोलले की हिंदीत बोलले? हिंदीत काय म्हटलं? हिंदीत तेरे को मार दूंगा इधर से जा.
असं म्हटलं आणि तुम्ही मग तिथून पुढे गेले निघून सगळे त्यांच्या मागे हे लागलो पळाला डोंगराला ना पळाले. डोंगराळ पळावे वरती तिथं ते संतोष वळवळ आहेत ना ते ग्रामस्थ आमच्या गावचे ते त्यांच्यापाशी गेले त्यांना सुद्धा गण दाखवली तिथं त्यांना पण अशी बंद तुमच्यासारखे बंद दाखवायची असे बघतो. त्यांना सुद्धा गण दाखवली तो आता जो दिसला ना आम्हाला तो म्हणला हे गण निकाल मग आता शेवटी गण मांडल्या हो कोणी घाबरणार तिथं पोलिसांनी गण नाही काढली बाहेर आमची पोरं जीवाचा आकांत करून पकडली त्यांना 50 मीटर 50 मीटर आमच्या माणसांवरच संकट टाकलं पोलिसांनी आता काय सांगायचं सगळ्या तरुणांनी पकडलं सगळ्या तरुणांनी पकडलं पोलीस प्रशासनाची पण मदत होती मान्य करतो आम्ही पण आमचं म्हणणं काय आहे का बा पोलीस प्रशासनाने अजून पण थोडं सतर्क राहावं आणि आमच्या ग्रामस्थांना काही जीवित हानी किंवा काही होऊ नये म्हणून थोडस सतर्क राहावं थोडस साहेब एक तास ते 1.5 तास झालाय इथं अजून कोणीच नाही त्यांचं पोलीस आलेले पोलीस आले ते त्यांचे 2-3 कर्मचारी आले 1 तास झाला ते आले पण ते 3 जण आहेत पण ते 3 जण काय करणार आहेत? ते गाडी घेऊन तिकडून गेले पोलीस साहेब आलेत तिकडून पण आलेत आणि पोलीस आलेत 100% आले ते फक्त त्यांनी माझं काय म्हणणं आहे त्यांनी जावं नाही थांबावं त्यांनी गोरणे साहेब आले. ऍक्च्युली ना ते येत असताना ना त्यांच्याकडे ऍक्च्युली बॅगा होत्या पण येत असताना त्या ठोंबऱ्यांच्या इथे एक सप्पर आहे त्यांचं शेताला घर आहे छोटंसं त्या तिथं ते बसली होती ना त्या टायमाला ते हत्याराला धार लावत होती त्यांच्या त्या मुलांनी पाहिलं का ते अपघी पाहिल्यामुळे तो मुलगा येऊन पाठीमागं पळून गेला पण त्या टायमाला मुलांनी पाहिलं ना त्या ठोंबऱ्यांच्या तर ते त्या माणसांच्या पाठीमागं बॅगा होत्या ऍक्च्युली आता इकडे डोंगराला पळताना त्यांच्या बॅगा नव्हत्या म्हणजे त्या बॅगा याचा अर्थ ह्याच पट्ट्यात कुठेतरी बॅगा लपवलेल्या असणार आहेत घ्यायला जाऊ शकतात तिथं पण होती ना एक. म्हणजे बॅगा लपवल्या असणार आहे आता नाही, हे नाही, दोघं त्याच्यात जण पैसे होते bag हे दोघं जण आलेत ना रिटर्न जे दोघं आलेत ना ते ज्या रस्त्याने आलेत ना त्याच रस्त्याने जाण्याची दाट शक्यता आहे ह्याच रस्त्याने गेले असणार आहे आणि त्यांच्या बॅगा किंवा त्यांचे सामान जे ज्या वस्तू शस्त्रशास्त्र काय असतील ते घेण्यासाठी ते ना त्याच रस्त्याने गेलेले असणार आहे कारण तो ज्या मार्गाने ते खाली चाललेत ना त्याच मार्गाने ते इकडे आलम्याच्या दिशेला आले होते तर आमचं म्हणणं असं आहे का पोलीस डिपार्टमेंटने ज्या मार्गाने ते आलेत ना त्याच मार्गाने आता पण शोध घ्यावा तर नक्की ते सापडतील आलमेच्या प्रत्येक ग्रामस्थांचं किंवा नवतरुण मुलांचं सहकार्य 100% लाभणार आहे फक्त आमच्या सोबत जर डिपार्टमेंटचे लोक जर असतील तर आम्ही रातभर गस्त घालायला तयार आहोत पण डिपार्टमेंटच्या माणसांनी पण थोडंफार सहकार्य केलं पाहिजे कारण आमच्याकडे कुठलं हत्यार नाही किंवा शस्त्र नाही आम्हाला पण आमच्या जीवाची भीती आहे तर डिपार्टमेंटच्या लोकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही नक्कीच त्या चोरांचा शोध घेऊ असं आमचं म्हणणं आहे तर डिपार्टमेंटची माणसं जर जवळपास आली किंवा त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही 100% आम्ही एवढी मुलं आहेत तिथं 5-50 मुलं आहेत सगळीजण गस्त घालायला तयार आहे वायरलेस 2-3 वेळा तरी इथं फिरली पाहिजे त्यांच्या शेतात पुढे आले